RC11 कर्वेनगर संघाकडून आपण पाहतोय नवनाथ आणि सचिन दोन सलामीवीर. तर टिंगरी सहकार संघाकडून सलामीचा गोलंदाज राजेश सोरटे. स्ट्राईक वरती आपण पाहतोय नवनाथ, तर नॉन स्ट्राईकला असलेले सचिन. गोलंदाजी मार्कवरती आहेत ते राजेश सोरटे, टेनिस क्रिकेट मोठं नाव. पंचांच्या भूमिकेमध्ये, मुख्य पंचांच्या भूमिकेत असतील ते समीर रणसिंग, तर सहपंचांच्या भूमिकेमध्ये सागर प्रभुने. सामन्याला होते सुरुवात. दोन्ही संघाला असतील शुभेच्छा. राजेश टू नवनाथ. पहिला चेंडू, सुरेखाचा चेंडू, सुरेखाचा फटका आपण पाहतोय. इनसाइडवरचा सुंदरचा फटका जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर 4 धावेसाठी. आपण जर पाहिलं तर हा तिसरा सामना आहे आणि प्रत्येक सामन्यातील पहिला चेंडू जो आहे तो चौकाराने सुरुवात केली. एक योगायोग म्हणू शकता. अतिशय सुरेखाचा फटका. पाहिलं कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, 2 किल सायकल मध्ये आहेत. अतिशय बहादर फटका. इथे थोडासा हाफ ट्रॅकर चेंडू, जाळे विणलं होतं, चेंडू सर हातामध्ये, परंतु झेल ड्रॉप. दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहतो नवनाथांना जीवदान. सुरेख अशी गोलंदाजी राजेश सोरटे यांची. जरूर त्यांनी पहिल्या चेंडू चौकार खाल्ला होता, परंतु दुसऱ्या चेंडू पुन्हा आक्रमण केलं. नवीन फलंदाज सचिन. राजेश टू सचिन. थोडासा दिशाहीन चेंडू. वाईटचा कॉल. अवांतर धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या पोहोचते ती 6 धावा. पहिले षटक सुरू असताना आपण पाहतोय बिनबाद 6 धावा. पुन्हा एकदा आपण पाहतोय शरीराचा वेध घेणारा चेंडू. सुंदरसा नटराज पद्धतीचा फटका आणि सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहतोय स्क्वेअर लेग मध्ये. केवळ 1 धाव. या षटकामध्ये आपण पाहिलं तर चौकाराला झेल सुटला. त्याचं सुरेख असं टायमिंग फटके देखील पाहायला मिळाले. मिक्स स्वरूपाचं षटक आपण पाहतोय इथे. पुन्हा एकदा नवनाथाचा सुरेख असा फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक आणि चेंडू मध्ये लागली रेस. बाजी मारतो तो चेंडू, जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावेसाठी. नवनाथांचा दुसरा चौकार या षटकामधील. धावसंख्या पोहोचते ती बिनबाद 11 धावा. सुरेख अशी फलंदाजी आपण पाहतोय या दोन्ही फलंदाजाकडून. वार पलटवार या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. प्रेक्षक थोडं बाहेरून चला. चार चेंडू मध्ये तब्बल 11 धाव वसूल करताना इथे RC11 कर्वेनगर. पुन्हा एकदा सुरेखाचा फटका. इथे झेलची संधी होती, कॅरी करू शकले नाहीयेत. इथे लॉंग चेंडूला कव्हर करताना सुरेखाचं क्षेत्ररक्षण आणि आपण पाहतो इथे 2 धावा. इथे थोडस खराब क्षेत्ररक्षण जरूर पाहायला मिळालं. परिणामी 2 धावा. धावसंख्या पोहोचते 13 धावसंख्येवरती. पहिलं षटक मार्ग असताना बिनबाद 13. राजेश सोरटेवरती तडवले आक्रमण नक्कीच म्हणावं लागेल. सुंदर अशी रनिंग बिटवीन विकेट आपल्याला पाहायला मिळाली या अगोदरच्या चेंडूवरती. नवनाथ आणि सचिन मध्ये षटकातील शेवटचा चेंडू. स्ट्राईक वरती आहे ते नवनाथ. सुरेख असा चेंडू. कुलोटप्प्या चेंडू फक्त पहिला स्टीअर केलं आणि सुरेख क्षेत्ररक्षण पाहतो इथे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये केवळ 1 धाव. षटक समाप्तीची घोषणा. धावसंख्यामध्ये ती 14 धावा. बिनबाद 14. आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये विन विन सिच्युएशन नक्कीच पाहायला मिळते.
आपण पाहतोय पॉवर प्लेचं दुसरं षटक. सर बॉलर नेम. ओके, प्रशांत शुक्ला. बिनबाद 14. पॉवर प्लेचं दुसरं षटक आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती प्रशांत शुक्ला. डावखुऱ्याचे अष्टपैलू खेळाडू. तर सामना करेल तो सचिन. पहिला चेंडू, दिशाहीन चेंडू, घुटनात एक तमाशा देख. पाहतोय सरळ चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या बाहेर 6 धावेसाठी. सुरेखाचा फटका सचिन यांचा. पहिल्या चेंडूवरती थोडस बॅकफुटला फेटताना प्रशांत शुक्ला यांना. पुन्हा एकदा आपण पाहतो थोडासा फुलटॉस स्वरूपाचा चेंडू, फक्त सरळ बॅटने चेंडू दिशा दिली. चेंडू जातोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये सूर्यका क्षेत्ररक्षण, परंतु 2 धावापासून रोखू शकलेले नाहीयेत. आणि इथे आपण पाहतोय 2 धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचते ती 22 धावसंख्येवरती. सुरेखाशी फटकेबाजी ते म्हणजे पाहायला मिळते आपली सचिन नवनाथ यांची. 7 चेंडू तब्बल 20 धाव देखील नवनाथ. पुन्हा एकदा पाहतो आपण थोडीशी लाईन मागे खेचली होती, पण तो सरळ बॅटने पंच केला. चेंडू गेला तो शॉर्ट मिड विकेटला. केवळ 1 धाव. सुरेखा साकट. थोडस फंबल नक्कीच पाहायला मिळालं, पण तो सुरेख असं बॅकअप. केवळ 1 धाव. पाहतोय आपण या षटकामध्ये जरूर पहिल्या चेंडू होते षटकार खेचला होता, नंतर मात्र प्रशांत शुक्ला यांनी कमबॅक जरूर केले. 4 चेंडू मध्ये 10 धावा खर्च करताना प्रशांत शुक्ला आपल्या षटकामध्ये स्ट्राईक वरती आहे. नवनाथ. पुन्हा एकदा सुरेखाचा फटका. इथे राजेश सोटे यांचं अफलातून क्षेत्ररक्षण. नक्कीच त्यांनी 2 धावा आपल्या संघासाठी वाचवलेत. 2 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचते ती 26 धावसंख्येवरती. बिनबाद 26. 26 विदाउट लॉस्ट. इथे फटका सुरेख आहे. अलॉंग दी कार्पेट चेंडू भेटतोय मिड विकेट, जातोय सीमारेषेबार 4 धावेसाठी. आणि आपण इथे पाहतोय षटक समाप्तीची घोषणा. 2 षटकांच्या समाप्त धावसंख्येमध्ये ते 30 धावा. बिनबाद 30. 15 रन्स पर ओव्हरच्या सरासरी धावसंख्येचा महत्व ते नवनाथ आणि सचिन. सुरेख अशी फटकेबाजी ते जरूर पाहायला मिळाली या 2 पॉवर प्ले षटकामध्ये. आपण पाहतोय पॉवर प्लेची 2 षटकं संपलेत. क्षेत्ररक्षण फांगले तर वैयक्तिक दुसरं, सांघिक तिसरं षटक घेऊन येतात ते सलामीचे गोलंदाज राजेश सोटे. स्ट्राईक होते असतील ते सचिन. राजेश टू सचिन. पहिला चेंडू सुरेख असा चेंडू. बॅकफुट पंच. केवळ 1 धाव. सुरेख असं आपण पाहतोय डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षण. स्ट्राईक होते असले विस्फोटक फलंदाज नवनाथ, ज्यांनी आतापर्यंत अफलातून फलंदाजी केली. सुरेखाचा फटका. स्टेप आउट करून खेळाला फटका आपण पाहतोय. सुरेखा क्षेत्ररक्षण एक्स्ट्रा कव्हर मध्ये. आणि पाहतोय आपण पाहता पाहता 2-3 धावा पूर्ण. थोडस खराब पैकी. आणि इथे आपण पाहतोय इथे 4थ्या धावेचा प्रयत्न आणि
इथे 4 धावा पूर्ण करताना आपण पाहतोय. रिव्ह्यू इथे आपण पाहतोय रनआउटचा रिव्ह्यू. नॉट आउट. तिसऱ्या पंचाचा निर्णय नॉट आउट. सुरेख असं रनिंग बिटवीन द विकेट. 4 धावा इथे आपण पाहतोय पळून घेतल्या त्या दोन्ही फलंदाजांनी. धावसंख्या पोहोचते ती 35 धावसंख्येवरती. 2 बॉल. तिसरं षटक सुरू असताना आपण पाहतोय बिनबाद 35 धावा. तब्बल 31 धावसंख्येवरती खेळतायत ते नवनाथ आणि त्यांना सुरेख साथ देतात ते सचिन 3 धावसंख्येवरती. इथे आपण पाहतो थोडासा अकूट टप्प्यात चेंडू ऑडोबॅटने खेळून काढला. चेंडू जातो तो 1 बाउल सीमारेषेच्या बाहेर 4 धावेसाठी. वेल स्ट्रोक नवनाथ. पाहिलं चेंडू थोडासा अखूड आहे. लॉंग ऑनचा जो खेळाडू आहे थोडासा मिड विकेट घेतलाय. सुरेख असा गॅप भेदणारा फटका. 4 धावा. पुन्हा एकदा आपण पाहतोय थोडासा अकूट टप्प्यात चेंडू सळवून खेळण्याचा प्रयत्न होता आणि आपण पाहतोय 1 2 3 बाउन्स 4 रन्स. लागोपाठचे 2 चौकार आपण इथे पाहतोय. नवनाथ त्यांच्या बॅट मधून आक्रमण चढवताना इथे राजेश सोटे यांच्यावरती. सुरेख असा चेंडू कमबॅक याला म्हणतात मित्रांनो. तुफान वेगाचा भन्नाट असा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. पायांचा वेध घेणारा. लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 धाव. तिसरं षटक सुरू असताना धावसंख्या बनते ती बिनबाद 44 धावा. आपण पाहतोय मैदानाच्या चौफेर आपण इथे फटक्यावरून धावा जमवताना हे दोन्ही फलंदाज. इथे आपण पाहतोय सुरेख असं टायमिंग. प्रकाश सूर्याच्या तेजोमय पुढे लख लखीत प्रकाश व्हावा आणि सूर्य त्याला झुकून सलाम करतो. हा बुलंदी पावर फटका जातोय सरळ स्क्वेअर लेग चेंडू करून 6 धावेसाठी. 3 धावे 3 षटकात धावसंख्या ती 50 धावा बिनबाद 50 धावा. आपण पाहतोय या शेवटच्या षटकामध्ये तिसऱ्या षटकामध्ये तब्बल 20 धावा जमवल्या आणि संघाचं अर्धशतक फलकावती लावलं नवनाथ यांनी. बॉलर नेम धनंजय. वैयक्तिक पहिला आणि सांघिक 4थं षटक घेऊन येतात ते धनंजय. स्ट्राईक वरती आहेत ते हार्ड हिटर नवनाथ ज्यांनी आतापर्यंत आपण पाहतोय 40 धावसंख्या जमवल्यात. इथे आपण पाहतोय पुन्हा एकदा सुरेख असा फटका. सुरेख असं क्षेत्ररक्षण. सुरेख अशी फेकी. थोडस खराब कलेक्शन जरूर म्हणावं लागेल. रनआउटची संधी होती. परिणामी 2 धावा. After 3.1 overs, without lost, 52 runs.
इथे आपण पाहतोय पुन्हा एक सुरेख फटका डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये 4 धावा. अगदी आपण पाहतोय फलंदाजीला रीड करून खेळणारे फटके नवण त्यांच्या बॅट मधून. कुठल्याही प्रकारची संधी नाही ते क्षेत्ररक्षणाला चेंडू अडवण्याची. 3.2 3.2 षटकाच्या सामोर धावसंख्या बनते ती 56 धावा विदाउट विकेट 56. इथे आपण थोडासा हलक्यात खेळायला फटका. झेलची जरूर संधी होती परंतु कॅरी करू शकले नाहीयेत. परिणामी 2 धावा. इथे आपण थोडस प्लॅनिंग कमी पडत असं वाटतंय टिंगरी सरकार संघाकडून. जरूर या संघामध्ये मात्तवर खेळाडू आहेत, उलटफेर करू शकतात ते. इथे आपण पाहतोय सूर्यकांतचा चेंडू बॅटची आतली कड थोडं गती प्रयत्न करून टाकला. चेंडू बॅटची आतली कड घेऊन यष्टीरक्षक प्रशांत शुक्लांनी सुंदरचं कलेक्शन केलं. निर्धावाचा चेंडू. बिनबाद 58 धावा. 4थं षटक सुरू असताना RC11 कर्वेनगर संघाच्या. इथे सुरेखाचा फटका आपण पाहतोय. थोडस इथे मिसजज केलं होतं परंतु सुंदर असं क्षेत्ररक्षण, सुंदर अशी पैकी केवळ एक धाव. षटकातील शेवटचा चेंडू स्ट्राईक होते असलेले सचिन. पुन्हा एकदा गती परिवर्तन करून टाकला. चेंडू पूर्णपणे बॅटवरती आला नाहीये. सुरेख आपण पाहतोय डीप लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षण, केवळ एक धाव आणि 4 षटकांच्या समाप्तीने धावसंख्या बनते ती बिनबाद 60 धावा. 15 रन्स पर ओव्हरच्या सरासरीने आपण पाहतो ते RC11 संघ धावा जमवताना. उर्वरित 12 चेंडू मध्ये किती धावसंख्येपर्यंत बदल मारणार, किती धावांचं आव्हान उभं करणार ते टिंगरे सरकार संघासमोर हे नक्कीच पाहायला आवडेल. सब बॉलर नेम विकास विकी दास. ओके, तर आपण पाहतोय सांघिक 5वा आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन जाते विकी दास. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करताना स्ट्राईक वरती आहे ते सचिन. आपण जर क्षेत्ररक्षण पाहिजे एक आहे ते डीप एक्स्ट्रा कव्हर, एक लॉंग ऑफ, एक काव कॉर्नर तर एक मिड विकेट. पहिला चेंडू
विकी दास टू सचिन. सुंदर असा गतीपतन केला चेंडू निर्धावासाठी कुठल्या प्रकार संपर्क नाही बॅट अँड बॉल मध्ये. निर्धावाचा चेंडू सुरेख षटकाची सुरुवात आपल्याला पाहायला मिळते विकी दास यांच्याकडून. इथे आपण पाहिलं सचिन यांच्याकडून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॉलच्या मेरिट प्रमाणे नाही खेळू शकले ते, परिणामी निर्धाव चेंडू. इथे आपण पाहतोय थोडासा शपळून खेळायला फटका, परंतु सरळ जाऊन पोहोचतो तो मिड विकेटच्या हातामध्ये. केवळ एक धाव संख्येचं समाधान मानावं लागले ते सचिन यांना. एक धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचते ती 61 धावसंख्येवरती 5वं षटक सुरू असताना. तर स्ट्राईक वरती आहेत ते नवनाथ. विकी दास टू नवनाथ. इथे पुन्हा आपण पाहतोय बॅटच्या आतली काढ चेंडू घेऊन जातो तो यशकडे, परंतु थोडेसे खराब कलेक्शन आणि एक धाव. इथे आपण पाहतोय आज नवनाथांचं वैयक्तिक 20 चेंडू मध्ये 50 धावांचे खेळ करून अर्धशतक पूर्ण केले. वेल प्लेड नवनाथ. इथे आपण पाहतोय पुन्हा एकदा सुरेख असा चेंडू खोलो टप्प्यात चेंडू बॅटले आटलीकडून पाहतोय चेंडू जातो तो फाईन लेग क्षेत्रामध्ये 4 धावा. थोडस जरूर खराब क्षेत्र पाहायला मिळेल इथे विकेट किपर प्रशांत शुक्ला यांच्याकडून, आणि त्याला पूर्णपणे बॅकअप देखील भेटू शकले नाहीयेत. सुरेख अशी गोलंदाजी विकी दास यांची. धावसंख्या पोहोचते ती बिनबाद 66 धावा 5वं षटक सुरू असताना. पुन्हा एकदा खरू टप्प्यात चेंडू अक्षरशः खोदूकडे चेंडू होतोय अलॉंग दी कार्पेट मिड विकेट क्षेत्रामध्ये. एक धाव पूर्ण, दुसरी धाव प्रयत्न आणि दुसरी पाहता पाहता दुसरी धाव देखील पूर्ण. सुरेख असं रनिंग बिटवीन द विकेट ते पाहायला मिळतंय सचिन आणि नवनाथ यांच्यामध्ये. इथे आपण पाहतोय स्विच हिटचा फटका खेळताना सचिन. जर सरळ बॅटने आपल्याला धाव मिळत असेल तर क्रॉस बॅट करण्याची गरजच नाहीये. षटक समाप्तीची घोषणा. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या बनते ती बिनबाद 68 धावा. तर शेवटच्या 6 चेंडू मध्ये किती धावसंख्येवरती बदल मारणार, किती धावांचं एक आव्हान उभं करणार आपण पाहूया टिंगरे सकाळ संघासमोर. बॉलर नेम विकी. विकी बॉलर नेम जय विजय. इनिंग मधलं शेवटचं 6वं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय जय विजय. तर स्ट्राईक वरती आहेत ते सलामीवीर अर्धशतकवीर नवनाथ. आजच्या दिवसातील दुसरं दशक आपण पाहतो या मैदानावरती. पहिला फिरोज यांच्याकडून आलं तर दुसरं नवनाथ यांच्याकडून. शेवटचे 6 चेंडू किती धावसंख्या होती मजल मारून देणार आपल्या संघासाठी नवनाथ. जय विजय टू नवनाथ. सुरेख असा चेंडू फ्लायटेड डिलिव्हरी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न कुठल्याही प्रकार संपर्क नाहीये. नीट धावाचा चेंडू सुरेख असं षटकाचे सुरुवात नक्कीच म्हणावं लागेल जय विजय यांच्याकडून. पुन्हा
पुन्हा एकदा सुरेख असा चेंडू, चेंडूंचा आकाशामध्ये राजेश सोटे चेंडू खाली पकडला झेल, संपला फलंदाजाचा खेळ. नवनाथ बॅक टू पॅव्हलियन. शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतोय सांगायला लागला पहिला धक्का नवनाथ यांच्या स्वरूपामध्ये. बावीस चेंडू मध्ये तब्बल 50 धावांची इनिंग खेळी करून नवनाथ आउट होत आहेत. त्यांची जागा घेण्यासाठी आपण पाहतोय नवीन फलंदाज रमेश. सुरेख अशी गोलंदाजी जय विजय यांची आपण खूप कमी वेळा पाहतो की शेवटच्या षटकामध्ये टेनिस बॉलमध्ये जर एखादा कोणी स्पिनर गोलंदाज गोलंदाजी मार्क होते असतो. पहिल्या चेंडू ते जरूर पाहिलं अतिशय स्लो डिलिव्हरी होती. दुसरा चेंडू थोडासा त्या तुलनेत गतिमान होता, पूर्णपणे बॅटवरती येऊ शकला नाहीये. सुरेख असा आपण पाहतोय शॉर्ट मिड विकेटला, शॉर्ट मिड ऑफला राजेश सोटेने घेतला झेल आणि पहिल्या विकेटचा पतन. इथे आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न रमेश यांचा. चेंडूला समजू शकलेले नाहीयेत, कुठल्याही प्रकारचं कनेक्शन नव्हतं बॅट अँड बॉल मध्ये. निर्धावाचा चेंडू, सुरेख असं षटक हाताळताना इथे जय विजय आपल्या संघासाठी. इथे आपण पाहतोय पंच दंडित करताना वाईटचा कॉल देताना एक अवांतर धाव, धावसंख्या पोहोचती, धावसंख्या वाढते ती 69 धावसंख्येवरती. सुरेख असं षटक जय विजय यांचं. इथे आपण पाहतोय थोडासा खराब चेंडू, सुरेख असा फटका, चेंडू जातोय सरळ मिड विकेटच्या बाहेर 6 धावेसाठी. चेंडू पाहिला थोडासा हाफ ट्रॅकर आहे, त्याला आडव्या बॅटनं उडवलं. चेंडूनं उंची जरूर घेतली होती, लांबी कमी होती, परंतु रिझल्ट 6 धावा. 6 धावेने धावसंख्या पोहोचते ती 75 धावसंख्येवरती. शेवटचं षटक सुरू असताना षटकातील उर्वरित 2 चेंडू आणि 2 चेंडू मध्ये अजून किती धावा जमवणार रमेश आपल्या संघासाठी पाहूयात. सुरेखाचा चेंडू अगदी गतीपूर्वक टाकला चेंडू, बॅटची कडी घेऊन चेंडू जातोय फ्लाय स्लिप मध्ये. 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावचा प्रयत्न, रनआउट. सलामवीर सचिन आपण पाहतोय रनआउटच्या स्वरूपात बाद होताना. तर नवीन फलंदाज बन्या. ज्यावेळी आपण गोलंदाजीमध्ये व्हेरिएशनचं अस्त्र वापरतो ना, त्यावेळी फलंदाजाला धावा काढणं खूप अवघड जातं आणि तेच इथे आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा फुल टॉस स्वरूपाचा चेंडू होता, बॅटवरती पूर्णपणे घेऊ शकलेले नाहीयेत. 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धाव प्रयत्न होतोय आणि इथे रनआउट. बन्या इथे आपण पाहतोय रनआउटच्या स्वरूपात बाद आणि 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या बनते ती 76 धावा आणि 77 धावांचं आव्हान असेल ते टिंगरे सरकार संघाला आहे सामना जिंकण्यासाठी. समीर सर, पुढचा सामना कुठला आहे?
अमरदादा खेडेकर वर्सेस मातोश्री 11. दोन्ही संघाला विनंती असेल की आपले कर्णधार लवकर लवकर याचे प्लेइंग 11 घेऊन कॉम बॉक्स मध्ये नाणेफेकसाठी. अमरदादा खेडेकर वर्सेस मातोश्री 11 यानंतर होणारा सामना. विनंती असेल दोन्ही करणार की आपली प्लेइंग 11 घेऊन आपण लवकर लवकर कॉम बॉक्स मध्ये याचे नाणेफेकसाठी. समीर रणसिंग आणि शिवा डाले यांच्या संकल्पनेतून साकारलेली क्रिकेटची भव्य दिवशी स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील हा तिसरा सामना. टिंगरे सरकार वर्सेस RC 11 कर्वेनगर. कर्वेनगर संघाने प्रथम फलंदाजी करताना 76 धावा उभ्या करून 77 धावांचं आव्हान उभे केले. चला विनंती असेल दोन्ही संघांना. 77. सत्याहत्तर धावांचा आव्हान उभं करून 78 धावा जिंकायची तिथे आपण पाहतोय टिंगरे सकाळ संघाला हा सामना जिंकण्यासाठी. तर RC 11 कर्वेनगर चला आपले क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि टिंगरे सरकार चला आपले 2 सलामीचे फलंदाज लवकर लवकर मैदानात पाठवून द्या. यानंतरचा होणारा सामना मातोश्री 11 वर्सेस अमरदादा खेडेकर. चला दोन्ही संघातील कर्णधार विनंती असेल की आपली प्लेइंग 11 घेऊन आपण लवकरात लवकर यायचे कॉम बॉक्स मध्ये नाणेफेकीसाठी. टिंगरे सरकार संघाकडून आपण पाहतोय 2 सलामीवीर राजेश सोटे आणि प्रशांत शुक्ला. चला RC 11 आपलं क्षेत्ररक्षण लवकर लवकर लावून घ्या. संध्याकाळी आपल्याला थोडा वेळ होईल परत मित्रांनो. आता वेळ वाचवा. दोन्ही संघाला विनंती असेल की आपले एक अतिरिक्त खेळाडू पाठवून द्या. RC 11 आणि टिंगरे सरकार आपला एक एक अतिरिक्त खेळाडू पाठवून द्या प्लीज. टिंगरे सरकार चला आपला एक अतिरिक्त खेळाडू पाठवून द्या प्लीज. मातोश्री 11 आणि अमरदादा खेडेकर चला आपले दोन्ही देखील कर्णधार लवकरात लवकर या. मातोश्री 11 नितीन वाळके सर लवकर या सर.
संपूर्ण स्पर्धेसाठी ज्यांनी पाण्याचं सौजन्य दिले ते म्हणजे दीपक भाऊ जानते यांची या स्पर्धेसाठी उपस्थित होते. आपलं सहर्ष स्वागत आहे सर. टिंगरे सरकार चांगला विनंती असेल की आपला एक अतिरिक्त खेळाडू प्लीज आपण इथे पाठवून द्या. दुसऱ्या इनिंगला होते सुरुवात. 78 धावांचं असेल आव्हान. तर आपण पाहतोय दोन धुरंधर सलामीवीर आपण पाहतोय या मैदानावरती प्रशांत शुक्ला आणि राजेश सोटे. बॉलर नेम प्लीज. रमेश. ओके. ते गोलंदाजी मासाठी आपण पाहतोय सलामीचा गोलंदाज रमेश. पहिला चेंडू सुरेख असा ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. आपल्याच फॉलो तुमचे सुरेख असं क्षेत्ररक्षण. कुठल्याही प्रकारे धाव नाहीये. सुरेख अशी षटकाची सुरुवात नक्की तिथे पाहायला मिळते रमेश यांच्याकडून. तर स्ट्राईक होते आहेत ते षटकारचे बादशाह प्रशांत शुक्ला. इथे थोडासा दिशाहीन चेंडू. पंच जरूर इथे दंडिक करताना अवांत धावसंख्येमध्ये भर आणि एक धावसंख्येने आपण पाहतोय धावसंख्येचा श्रीरंश होताना. पुढचा चेंडू आपण पाहतोय थोडासा ब्लॉक होल स्वरूपाचा चेंडू. वन बाउन्स सीमारेषा पार 4 धावा. अमरदादा खेडेकर संघ. अमरदादा खेडेकर संघाचा संघ नायक चला आपली प्लेइंग 11 घेऊन लवकर लवकर याचे कॉम बॉक्स मध्ये नाणेफेकीसाठी. पहिला चेंडू जरूर सुरेख हातावर. दुसरे चेंडू तिथे आपण पाहतोय सुरेखाचा फटका प्रशांत शुक्लांच्या बॅटमधून. पुन्हा एकदा आपण पाहतोय हार्ड लेन सोबतचा चेंडू पूर्णपणे समजू शकले नव्हते. इथे किप्पर कडून थोडस मिस होते आपण पाहतोय. इथे लेग बायच्या स्वरूपात आपण पाहतोय एक धाव. पॉवर प्लेचं पहिलं षटक आपण पाहतोय. 2 क्षेत्ररक्षक असतील ते 38च्या बाहेर. आपण पाहतो एक क्षेत्ररक्षक आहे तो दीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. तर दुसरा पाहतोय आपण मिड विकेट क्षेत्रामध्ये. स्ट्राईक होते आहे तो उजव्या हाताचा राजेश सोटे. कशा प्रकारचं इथं आपण पाहतोय प्लॅनिंग असेल राजेश सोटे यांच्या विरुद्ध. स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न राजेश सोटे यांचा. इथे आपण पाहतोय वाईट चेंडू. वाईडला रिव्ह्यू नाहीये सर.
रिव्ह्यू नाहीये सर, रिव्ह्यू नाही इथे. सर पंचांचा निर्णय अंतिम राहील. आपण सहकार्य करा प्लीज. आपण पाहिले तर राजेश सोटे थोडासा स्विच हिटचा फटका खेळताना पूर्णपणे बीट झाले. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय थोडासा लोअर फुल टॉस चेंडू. सरळ बॅटने चेंडू उडवले, चेंडू जातो तो एक्स्ट्रा कव्हर मध्ये 4 धावेसाठी. षटकातील दुसरा चौकार. पहिला खेचला होता तो प्रशांत शुक्ला यांनी, तर दुसरा येतोय राजेश सोटे यांच्या बॅटमधून. धावसंख्या पोहोचते ती बिनबाद 11 धावसंख्येवरती. पहिलं षटक मार्गस्थ असताना 78 धावांचा पाठलाग करताना आपण पाहतोय पहिलं षटक रमेश यांचं. तर सलामीला आपण पाहतोय प्रशांत शुक्ला आणि राजेश सोटे. इथे घुटना टेक तमाशा देख, चेंडू जातोय सरळ सीमारेषे बाहेर 6 धावेसाठी. सुरेख असा फटका. पुढचा सामना आपण पाहतोय मातोश्री 11 वर्सेस अमरदादा खेडेकर आणि मनोज 11 संघाचे कर्णधार मनोजदादा निकालजे पाटील यांच्या हस्ते या सामन्यात होते नाणेफेक. इथे आपण पाहतोय सुरेखाचा फटका. डाऊन दी बॉल, गोलंदाजाच्या डोक्यावरून फेकलेला हा सुरेखाचा फटका जातोय सरळ 6 धावेसाठी. इथे आपण पाहतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती बिनबाद 23 धावा. सुरेख अशी फटकेबाजी राजेश सोटे यांची. उर्वरित 30 चेंडू मध्ये 55 धावांची गरज असलेला सामना जिंकण्यासाठी टिंगरे सरकार संघाला. पॉवर प्लेचं दुसरं षटक. सर बॉलर नेम. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक हातात आहेत ते सचिन. स्ट्राईक वरती असतील ते डावखरे फलंदाज प्रशांत शुक्ला. पहिल्या षटक थोडस मागे ठरलं. आपण पाहिलं तब्बल 23 धावा जमवल्या त्या पहिल्या षटकामध्ये. उर्वरित 30 चेंडू मध्ये 55 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी टिंगरे सरकार संघाला. कशा प्रकारचं कमबॅक इथे पाहायला मिळतंय जरूर पाहायला आवडेल. स्ट्राईक वरती आहेत ते प्रशांत शुक्ला, तर गोलंदाजी मार्गावरती असतील ते सचिन. सुंदर असा फटका, सुंदर असा कव्हर ड्रायचा फटका आपण पाहतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावेसाठी. अफलातून फलंदाजी ते जरूर पाहायला मिळते प्रशांत शुक्ला आणि राजेश सोटे यांच्या बॅटमधून. अतिशय तंत्रशुद्ध फलंदाजी ते पाहायला मिळते. कुठल्या प्रकारचं अनऑथोडॉक्स फटके ते पाहायला मिळत नाहीयेत. प्युअर क्रिकेटिंग शॉट आपण पाहतोय या दोन्ही फलंदाजाकडून. पुन्हा एकदा खराब चेंडू. चेंडू सर डिपॉझिट केलं जाते 6 धावेसाठी. चेंडू फुल टॉस होता
आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला. अशा प्रकारची गोलंदाजी करून इथे चालणार नाहीये, कारण की आपण एक धावा इथे डिफेंड करतोय आणि धावा डिफेंड करत असताना आपण अगदी तंत्रशुद्ध नियंत्रणबद्ध शुद्ध आपल्याला मारा करावा लागतो. इथे थोडस बॅकफुटला फेकताना सचिनला प्रशांत शुक्ला पहिल्या 2 चेंडूत एक 2 मोठे फटके जरूर खेळले. तिसऱ्या चेंडूत काय होणार? पहिला सुंदरसा कव्हर ड्राईव्ह, दुसरा आपण पाहिला एक सुंदरसा पुलचा फटका. पुल झाला होता सक्सेसफुल, मिळाला होता 6 धावा. तर तिसरा चेंडू पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू आपण पाहतोय. चेंडू थोडासा हवेमध्ये क्षेत्ररक्षक खाली येतोय आणि आता आपण पाहतोय ते 2 धावा पूर्ण करताना 2 धावसंख्या वाढते, धावसंख्या बनते ती 35 धावा. बिनबाद 35 धावा. दुसरं षटक सुरू असताना आपण पाहतोय थोडस डॉमिनेटिंग फेज वरती असताना इथे टिंगरे सरकार पुन्हा एकदा सुरेखाचा फटका, इनसाइड आउटचा एक बहारदार फटका. मिळत आहेत त्या 4 धावा. कुठलीही प्रकारची संधी नाही इथे क्षेत्ररक्षण टीमला. पुरेपूर पॉवर प्लेचा फटका इथे फायदा उचलता नाही दोन्ही फलंदाज. आपण पाहतोय दुसरे षटक सुरू आहे आणि धाव फरक धावसंख्या झाली ती बिनबाद 39 धावा. तर आपण पाहतोय आता झालेल्या मातोश्री 11 अमरदादा खेडेकर संघामध्ये मातोश्री संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण निर्णय घेतलाय. तर विनंती करतो अमरदादा खेडेकर संघाला की आपली प्लेइंग 11 पाठवून द्या. इथे पुन्हा एकदा सुरेखाचा फटका पाहायला मिळाला. पूर्णपणे अस्ताव्यस्त करून टाकली त्या गोलंदाजीला. 2 ओव्हर 43 धावा. पहिल्या षटकामध्ये जवळपास 23 धावा वसूल केल्या होत्या. तर दुसऱ्या षटकामध्ये जवळपास 20 धावा वसूल करत इथे आपले विजय घौड सुरू ठेवताना टिंगरे सरकार वैयक्तिक पहिला आणि सांघिक 30 षटक घेऊन जाते ते नवनाथ. स्ट्राईक वरती आहेत ते राजेश सोटे. उर्वरित 24 चेंडू मध्ये 35 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी टिंगरे सरकार संघाला. इथून देखील कमबॅक जरूर होऊ शकतं. काही अचूक टप्प्यावरती गोलंदाजी झाली, काही विकेट जर आपण प्राप्त केल्या तर नक्कीच आपण कमबॅक करू शकता. आपण पाहतोय क्षेत्ररक्षण भांगले इथे 5 जे आपण पाहतो 4 क्षेत्ररक्षक आहेत ते 38च्या बाहेर. डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, डीप लॉंग ऑन. तर डीप लॉंग आपण पाहतोय 38च्या बाहेर. नवनाथ टू राजेश आणि इथे सुरेख असा चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता. बॅटची आतली कडे घेऊन चेंडू जाऊन विसावला सरळ यशच्या हातामध्ये. पहिला विकेटचं होतंय पतन. चार चेंडू मध्ये तब्बल 16 धावा ची एक इनिंग खेळून राजेश सोटे बॅक टू पॅव्हिलियन. न्यू बॅटर
नवीन फलंदाज आपण पाहतोय धनंजय राजेश सोटे यांची जागा घेण्यासाठी. पहिल्या चेंडूवरती सुरेख असा आपण पाहतोय ते एक झेल टिपला यष्टीरक्षकानं. सुरेख अशी गोलंदाजी नवनाथ यांची. पहिल्या इनिंग मध्ये ज्यांनी अर्धशतक लगावलं होतं ते नवनाथ आता गोलंदाजी मार्कवरती. एक अष्टपैलू खेळ इथे खेळताना नवनाथ आपल्या संघासाठी. नवनाथ टू धनंजय. 23 चेंडू आणि 35 धावांची गरज असं सामना जिंकण्यासाठी टिंगरे सरकार संघाला. थोडस अवघड परंतु तितकंच शक्य असलेलं हे आव्हान. सुरेख असा गती प्रवर्तन केलेला चेंडू अलॉंग द कार्पेट राहतोय कव्हर्स मध्ये. तिथे मात्र क्षेत्ररक्षण चेंडूला कव्हर करू शकले नाहीत. परिणामी 4 धावा. अमरदादा खेडेकर. चला विनंती आपल्याला की आपण आपली प्लेइंग 11 सबमिट करा. ओमकार पोकळे कंपनी आपली प्लेइंग 11 सबमिट करा प्लीज. धनंजयचा एक बहारदार फटका आपण पाहिला या चेंडूवरती. इथे पुन्हा एकदा गती प्रवर्तन केलं होतं. सुरेख असा कटचा फटका. चेंडू क्षेत्ररक्षक लागलेली रेस. जिंकतोय तो क्षेत्ररक्षक. मिळतायत केवळ 2 धावा. केवळ 1 धाव. सुरेख असं क्षेत्ररक्षक नक्कीच पाहायला मिळालं आपल्याला कव्हर इथे पॉइंट मध्ये. आता स्ट्राईक वरती असतील ते सलामीवीर प्रशांत शुक्ला. नवनाथ टू प्रशांत शुक्ला. सुरेख असा चेंडू आपण पाहिलो कट्टर स्वरूपाचा चेंडू. इथे पंचांकडे अपील मागताना पंचांनी अपील फेटाळून लावली. सुरेख असा चेंडू. सुंदर असा आपण इथे पाहिला कट्टर स्वरूपाचा चेंडू नवनाथ यांच्याकडून. समजू शकेल ते प्रशांत शुक्ला. निर्धावाचा चेंडू. सुरेख असा कलेक्शन इथे पाहायला मिळालं विकेट किपर द्वारा. इथे थोडासा खराब चेंडू. फुल टॉस स्वरूपाचा चेंडू. चेंडू फुल टॉस. क्रिकेटचा क्लास. मिळतायत त्या 4 धावा. एकोणीस चेंडू मध्ये 26 धावांचं आव्हान असेल ते टिंगरे सकाळ संघासमोर. संघाचा सलामीवीर आपण अजून देखील पाहतोय मैदानामध्ये प्रशांत शुक्ला. सुंदर अशी बॅटिंग आपण पाहतो त्याच्या बॅटमधून. इथे पुन्हा एकदा सुरेख असा चेंडू. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क नाहीये. निर्धाव असा चेंडू. षटक समाप्तीची घोषणा. तर 18 चेंडू मध्ये 26 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी टिंगरे सरकार संघाला. जरूर काही निर्धाव चेंडू इथे RC 11 संघाला मॅच मध्ये पुन्हा एकदा घेऊन येऊ शकतात. तर काही मोठे फटके इथे मॅचला क्लोज करू शकतात. आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये मुख्य पंच असतील ते समीर रणसिंग. तर सहपंचांच्या भूमिकेमध्ये सागर प्रभुणे सर. चला थोडं फास्ट खेळायचे सर. विनंती असेल थोडं फास्ट खेळा.
पंचांना विनंती असेल की थोडा सामना फास्ट करून घ्या सर. आत्ताशी तिरसा सामना अजून 4 सामने आपल्याला खेळवायचे आहेत आणि जवळपास 3 वाजलेत आता. गोलंदाजी मार्क होती रमेश. थोडासा खराब स्वरूपाचा चेंडू, फुलटॉस चेंडू, त्याच्यावरती खरपूस घेतलेला समाचार. चेंडू जातो जसं मिड विकेटच्या बाहेर 6 धावेसाठी. सुरेखाचा फटका धनंजय यांच्या बॅटमधून. 17 चेंडू आणि 20 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी टिंगरे सरकार संघाला. पूर्णपणे आपण पाहतोय ते बॅकफुटला फेकून दिले RC11 संघाला. इथे टिंगरे सरकार संघाला पुन्हा एकदा सुरेखाचा फटका. मिळतायत त्या 6 धावा. लागोपाठचा दुसरा षटकार धनंजय यांच्या बॅटमधून. सुरेख अशी फलंदाजी. पाहिलं चेंडू थोडासा स्लॉट मध्ये, त्याला पूर्णपणे नेस्तनाबूत करून दिले इथे आणि मिळाल्या त्या 6 धावा. अतिशय जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते धनंजय यांच्या बॅटमधून. लागोपाठचे 2 षटकार. तिसरा षटकार येणार का? रमेश टू धनंजय. सुरेखाचा फटका आणि इथे आपण पाहतोय चेंडू ते सरळ 1 बाउन्स, 4 रन्स. रमेश यांच्यावरती चढवला हा हल्ला. पहिला चेंडू 6 धावा, दुसरा चेंडू 6 धावा, तिसरा चेंडू 4 धावा. 3 चेंडूमध्ये जवळपास 16 रन इथे जमवताना धनंजय. इथे आपण पाहतोय स्विच हिटचा फटका. सरळ बॅटने धावा येत असताना बॅट वाकडी करायची काय गरज आहे? चौदा चेंडू मध्ये अजून 10 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा आपण पाहतोय थोडासा गती परिवर्तित केलेला चेंडू पूर्णपणे बॅटवर आलेला नाहीये, केवळ 1 धाव. आणि आता आपण पाहतोय स्ट्राईक वरती असेल ते प्रशांत शुक्ला. षटकातील शेवटचा चेंडू स्ट्राईक वरती आहे ते प्रशांत शुक्ला. जिंकण्यासाठी अजूनही 9 धावांची गरज असेल टिंगरे संघाला. 13 चेंडू 9 धावा, 9 धावा 13 चेंडू. इथे आपण पाहतोय चेंडू जाते उंच आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक खाली येतोय आणि झेल ड्रॉप. पकडो कॅच जीतो मॅच बोललं जातं. जर तुम्ही फलंदाजाला सोपे झेल सोडून संधी देणार तर मात्र तुमचे गोलंदाज हतबल होणार. बारा चेंडू मध्ये 8 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी टिंगरे सरकार संघाला. आयोजन कमिटीकडून वारंवार सांगण्यात जाते की प्रत्येक खेळाडूनं कॅप परिधान करा, शक्य असेल तर सनग्लासेस वापरा आणि भरपूर पाणी प्या. अमरदादा खेडेकर आपली प्लेइंग 11 अजूनही नाही भेटली. ओमकार पोकळे सर आपली प्लेइंग 11 लवकरात लवकर पाठवा. सर बॉलर नेम ओके. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक 5वं षटक घेऊन येतात ते सचिन. तर स्ट्राईक वरती आहे ते प्रशांत शुक्ला. 12 चेंडू मध्ये 8 धावांची गरज असेल
4 रन्स रिक्वायर्ड पर ओव्हर. सलामीवीर प्रशांत शुक्ला अजून देखील आपण पाहतोय मैदानावरती. एक पात्री नाटक जणू काही ते साकारतोय तो आपल्या संघासाठी. सचिन टू प्रशांत शुक्ला. फुलर लेन डिलिव्हरी. दिशा इन चेंडू अवांतर धावेमध्ये भर. 12 चेंडू 7 धावा. थोडीशी खराब नक्कीच इथे म्हणाला की षटकाची सुरुवात सचिन यांच्याकडून. इथे फुलटॉस स्वरूपाचा चेंडू मोठ्या फटक्यामध्ये कॅल्क्युलेट नाही करू शकले. सुंदर असा झेल आपण पाहतो इथे फ्लाय स्लिप मध्ये. अजूनही 11 चेंडू मध्ये 7 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. अजूनही काही होऊ शकतं. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कुठलंही भाकीत केलं जात नाहीये. चला टिंगरे सकास फलंदाज पाठवून द्या. अमरदादा खेडेकर 11 प्लीज आपली प्लेइंग 11 पाठवून द्या. आपण पाहतोय प्रशांत शुक्लाच्या जागी होते ते विकी दास. 11 चेंडू मध्ये 7 धावांची गरज असेल. अजून काही निर्धाव चेंडू मॅच मध्ये रोमांच घेऊन येऊ शकतात. तर आपण पाहतोय सिद्धेश्वर जाधव साहेबांचे ते आगमन होते. आपलं सहर्ष स्वागत आहे साहेब. 11 चेंडू 7 धावा. अजूनही काही होऊ शकतात सामन्यामध्ये. स्ट्राईक मध्ये नवीन फलंदाज विकी दास. सुरेख अशी गोलंदाजी करतायत ते सचिन. सुरेख असा चेंडू ते पाहायला मिळाला सचिन यांच्याकडून. उर्वरित 10 चेंडू मध्ये अजूनही 7 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. अटीतटीचा एक रोमांचक सामना जरूर इथे पाहायला मिळेल अशीच अपेक्षा करतो आपण इथे. जरूर जान फुंकली या सामने या सावकाराने. सुरेखाचा फटका विकी दास यांच्या बॅटमधून जातो तो सरळ 4 धावेसाठी. उर्वरित 8 चेंडू मध्ये 3 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. पुन्हा इथं आपण पाहतो इथे स्विचचा फटका सरळ 6 धावेसाठी. सामना जिंकलाय तो टिंगरे सरकार संघानं. वेल प्लेड टिंगरे सरकार. आणि आपण जाता येते सरळ दुसऱ्या फेरीमध्ये. पुढचा होणारा सामना अमरदादा खेडेकर 11 वर्सेस मातोश्री 11. अमरदादा खेडेकर संघाला की आपण विनंती आहे की आपली प्लेइंग 11 अजून पाठवलेलं नाहीये. आणि मातोश्री 11 संघाने लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे.
पुढचा होणारा सामना अमरदादा खेडेकर वर्सेस मातोश्री 11. मातोश्री 11 संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तर अमरदादा खेडेकर संघाला फलंदाजीसाठी पाचारण केले. विनंती असेल अमरदादा खेडेकर संघाची प्लेइंग 11 अजून पोहोचलेली नाहीये, आपण त्वरित पाठवून द्या. मातोश्री 11 संघ आपण मैदानात ताबा घ्या आणि अमरदादा खेडेकर आपली प्लेइंग 11 पाठवा आणि दोन्ही संघातील एक अतिरिक्त खेळाडू देखील पाठवून द्या कॉम बॉक्स मध्ये. हॅलो आले नाही कोणाची. अमरदादा खेडकर प्लेइंग 11 द्या ना. कुणाचा? अरे भाऊ एक थांब ना, मला थांब, मी जेवण मागवतो. ओमकार पोकळे सर, आपण प्लेइंग 11 नाही दिली सर. पाठवा पाठवा प्लीज पाठवा सर. ऍप मध्ये अपडेट करायची सर.